नमस्कार. PM गायकवाड चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण घरच्या घरी खूपच कुरकुरीत आणि चविष्ट समोसे बनवणार आहोत. बाहेरचे समोसे खाणं विसरा. ही रेसिपी एकदा करून पहा. सर्वप्रथम लागणारे साहित्य: आपण 4 बटाटे घेतले आहे, 1 वाटी मैदा घेतली आहे. आपण चवीपुरतं मीठ टाकूया. या चमचनं 1.5 चमच आपण मिरची पावडर घेतली आहे. थोडीशी कोथिंबीर घेतली आहे. 7 हिरव्या मिरच्या घेतल्या आहे. तिखट असलं तर कमी पण घेऊ शकता आपण. सपक आहेत मिरच्या म्हणून मी जास्ती घेतल्या आहे. मसाले आणि थोडं प्रेम. 4 बटाटे आपण कुकरमध्ये उकडून घेऊया. बटाटे बुडेपर्यंत आपण पाणी टाकूया. कुकरला ढक्कन लावूया. गॅस पेटवूया. कुकर गॅसवर ठेवूया. 6 शिट्ट्या करून घेऊया. प्लेटमध्ये आपण मैद्याचं पीठ टाकूया. पाव चमच मीठ टाकूया पिठामध्ये. 1 चमच तेल टाकूया. तूप पण टाकू शकता आपण. त्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया. पिठाला तेल किंवा तूप लावल्याने आपले समोसे कुरकुरीत बनतात. सर्व मिक्स करून झालं आहे. आपण थोडं थोडं पाणी टाकून पिठाला मळून घेऊया. 1 चमच ओवा टाकूया. याला चांगलं चोळून घेऊया. व्यवस्थित मिक्स करूया. आपला समोसाचा पीठ मळून झाला आहे. बाउलमध्ये ठेवूया. 10 मिनिटे असंच झाकून ठेवूया. मिरच्या घेतलेली धुवून घेऊया. पाणी टाकूया. मिरची आपली धुवून झाली आहे. कोथिंबीर धुवून घेऊया. कोथिंबीर धुवून झाला आहे. धुवून घेतलेली कोथिंबीर आपण बारीक कट करून घेऊया. आपला कोथिंबीर कट करून झाला आहे. मिरची बारीक कट करून घेऊया. सर्व मिरच्या आपण असेच कट करून घेऊया. आपली मिरची कट करून झाली आहे. 6 शिट्ट्या झाल्या. आपण गॅस बंद करूया. 2 मिनिटं कुकरची हवा जाईपर्यंत आपण साईडला ठेवूया. 2 मिनिटं झाले आहे. आपला कुकर थंड झाला का बघूया. आपल्या कुकरची हवा गेली आहे. आपण ढक्कन काढूया. वा, छान शिजले आहेत आपले बटाटे. कसे चिरले आहेत. हे गरम पाणी आपण काढून टाकूया. बटाट्यामध्ये आपण थंड पाणी टाकूया. म्हणजे आपण बटाटे सोलते वेळेस आपल्याला चटका बसणार नाही. आता एक एक करून आपण बटाटे सोलून घेऊया. किती छान निघत आहे शिलता. आपण सर्व बटाटे असे सोलून घेऊया. सर्व बटाटे आपले सोलून झाले आहे. याच्याने बटाटे बारीक करून घेऊया. आपण चमचनं पण बारीक करू शकता बटाट्याला. हाताला चटका न बसता आपला बटाटा बारीक झाला आहे. आपण बटाट्याला फोडणी देऊन घेऊया. गॅस पेटवूया. आपण चुलीवर पण बनवू शकता. इंडक्शनवर पण फोडणी देऊ शकता. गॅसवर बनवूया आपण. पॅन ठेवूया. पॅन गरम होऊ देऊया. पातेल्यात बनवू शकता. कढईमध्ये बनवू शकता. पॅनमध्ये बनवू शकता. आपण पॅनमध्ये बनवत आहे. पॅन गरम झाला आहे. 1.5 चमच तेल टाकूया. आपण जास्ती पण टाकू शकता, कमी पण टाकू शकता. आपला तेल गरम होऊ देऊया. आपलं तेल गरम झालं आहे. आपण गॅस सुरू करूया. राई 1 चमच टाकूया. जिरा 1 चमच टाकूया. जिऱ्या राईला फिरवूया. राई जिरे आपले कडकड करत आहे. जिरा राई आपला फ्राय झाला आहे. मिरच्या धुवून कट केलेले टाकूया. त्याला पण फिरवून घेऊया. हळद पावडर 1 चमच टाकूया. त्याला पण फिरवून घेऊया. ह्या चमचनं 1.5 चमच मिरची पावडर घेतली आहे. आपण जास्ती पण घेऊ शकता, कमी पण घेऊ शकता. टाकूया. अर्धा चमच मीठ टाकूया. त्याला पण फिरवून घेऊया. उकडून घेतलेले बटाटे आपण ह्याच्यामध्ये टाकूया. समोशामध्ये आपण हिरवे वाटाणे पण टाकू शकता. त्याला व्यवस्थित फिरवून घेऊया. धनिया पावडर अर्धा चमच टाकूया. त्याला व्यवस्थित फिरवून घेऊया. कोथिंबीर आपण धुवून कट केलेली टाकूया. आपली समोशाची भाजी तयार झाली आहे. गॅस बंद करूया.
पिठाला आपण 10 मिनिटं ठेवले होते. आता थोडंसं मळून घेऊया. आपल्याला पाहिजे त्या साईजचे आपण गोळे बनवून घेऊया पिठाचे. एक गोळ्याचे 2 समोसे होत आहे. आपले पिठाचे गोळे बनवून तयार झाले आहे. आपण पोळपाटवर पण बनवू शकता. वाळं पीठ लावायचं नसते, असेच लाटून घेऊया सर्व. समोसे तळवायसाठी आपण कढई ठेवूया, तेल टाकूया. समोसे बुडतील तेवढे आपण तेल टाकूया. आपला तेल गरम होऊ देऊया. आता मी मैद्याच्या पिठाचे समोसे बनवत आहे. गव्हाच्या पिठाचे पण समोसे बनवून तुम्हाला दाखवणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये. आता एकातून 2 करून घेऊया. आता असे दाबून घेऊया आणि ह्याच्यामध्ये आपण बटाट्याची भाजी भरूया. जेवढं बसेल तेवढं आपण भाजी भरूया. सर्व समोसे असेच बनवून घेऊया. आपले सर्व समोसे बनवून तयार झाले आहे. आता आपला तेल पण गरम झाला आहे. गॅस स्लो केला आहे. जास्ती गरम असल्यावर आपल्या समोस्याला फोडी येत आहे, कुरकुरीत बनत नाही तेवढे. तर एक एक करून समोसा आपण तेलामध्ये सोडूया. या समोस्याला कसा गोल्डन कलर आला आहे. आपले समोसे तळून झाले आहे. आपले सर्व समोसे तळून झाले आहे. कसा आवाज देत आहे. आपण समोसा बघूया कसा झाला आहे आपला समोसा. वाव, किती छान झाला आहे. या पद्धतीने बनवून पहा, खाऊन पहा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. असेच आणखी व्हिडिओ पाहत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. तुमच्या प्रेमासाठी मनापासून धन्यवाद. माझ्या जिलोबी व्हिडिओला तुम्ही दिलेला प्रतिसाद पाहून खूप आनंद झाला. असाच सपोर्ट करत राहा. मी अजून नवीन आणि चविष्ट रेसिपी घेऊन येणार आहे. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचा सपोर्टच माझी प्रेरणा आहे.